आपल्याला वाटतं हॅपी दिसण्यासाठी किंवा हॅपी राहण्यासाठी लाईफ एकदम परफेक्ट असायला पाहिजे. चांगली जॉब, इनफ मनी, परफेक्ट रिलेशनशिप आणि नो प्रॉब्लेम्स. पण जे लोक आनंदी असतात त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात असं नाही आहे. त्यांच्याही आयुष्यात प्रॉब्लेम असतात, पण फरक ह्याच्यात असतो ते छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये कसे वागतात, कसं त्याला फेस करतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच 5 हॅबिट शेअर करणार आहे ज्या खूप सिंपल आहे आणि तुम्हाला कदाचित वाटेलही एवढ्या सिंपल आणि याने कायच फरक पडणार आहे, पण ह्याच छोट्या गोष्टींमुळे खूप आयुष्यात तुमच्या फरक पडतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दे नोटीस गुड मुमेंट्स. आपण आनंद आहे ना मोठ्या मोठ्या गोष्टी शोधतो, ट्रिप, प्रमोशन, वेकेशन, बर्थडे, पण प्रत्येक दिवसात जे छोटे छोटे मुमेंट्स असतात त्याला आपण कम्प्लिटली इग्नोर करतो किंवा त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. म्हणून दिवसातून एकदा फक्त 5 सेकंद पॉज घ्या आणि तो क्षण एन्जॉय करा, नोटीस करा. मग ते चहा पिताना असो किंवा विंडोतून छान गार वारा येतोय तो असो किंवा कोणीतरी तुम्हाला छान गोड स्माइल दिली आहे. फक्त मनात म्हणा, दिस इज नाईस. बस, दॅट्स इट. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे परफेक्ट लाईफ आहे असं प्रिटेंड करणं नसतं, पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं आणि नोटीस करणं हे महत्त्वाचं आहे. दे मेक समवन फील गुड. जेव्हा पण तुम्हाला वाटेल किंवा एखाद्या वेळेस कोणाला तरी छान जेन्युइनली कॉम्प्लिमेंट करा, पण जेनेरिक नाही. नाईस ड्रेस असं म्हणण्यापेक्षा तू आज ती सिच्युएशन किती कामली हँडल केली असं म्हणा, किंवा तुझ्याशी बोलल्यावर मला खरंच खूप बेटर वाटतं, किंवा तू माझं बोलणं ऐकून घेतेस, मला खरंच खूप आवडतं बरं हे. आपण एखाद्या व्यक्तीला किती अप्रिशिएट करतो हे कधी त्यांना सांगतच नाही, म्हणून सांगा. कारण आनंद हा फक्त आतूनच येत नाही, तो कनेक्शन मधून सुद्धा येतो. दे मूव्ह देअर बॉडी. आता इथे मी तुम्हाला जिम जॉईन करायला सांगणार नाही किंवा कुठला तरी योगा क्लास जॉईन करा असंही मी तुम्हाला म्हणणार नाही. फक्त 10 मिनिटं वर्कआउट करा, योगा करा किंवा बॉडी नुसती स्ट्रेच करा किंवा मस्त डान्स करा किंवा घरातल्या घरातच थोडंसं चाला. कारण आपण एक्सरसाइजला नेहमी अशी पनिशमेंट असल्यासारखं ट्रीट करतो. काहीतरी खाल्लंय, चला जिमला. वेट लूज करायचं आहे, चला जिमला. कधी कधी मला माझ्या शरीराला थोडंसं हलवायचं आहे इतकंच. 10 मिनिटं कदाचित तुमची बॉडी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होणार नाही, पण तुमच्या बॉडीला एक मेसेज जाईल की मी माझ्या शरीराची काळजी घेते. दे नो वेन टू डिस्कनेक्ट. आपण दिवसभर थकलेलो असतो आणि रेस्ट करायसाठी आपण फोन हातात घेतो. मग 1 रील, 2 रील, यूट्यूब, मेसेज सगळं बघतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण रेस्ट केलं आहे, पण कदाचित तुमचा ब्रेन अजूनही काम करत असतो. म्हणून दिवसातले 15 मिनिटं इंटेन्शनली अनप्लग्ड करा. सगळ्या गोष्टी, फोन, TV, लॅपटॉप काहीच घ्यायचं नाही. फक्त स्वतःसोबत बसा किंवा एक तुमचा फेवरेट चहा घेऊन बसा, एक छोटा वॉक किंवा बाल्कनीत निवांत बसा, किंवा कदाचित काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं. सुरुवातीला तुम्हाला ही शांतता कदाचित थोडी अनकम्फर्टेबल वाटेल, कारण आपल्याला ह्या गोष्टीची सवय नसते, पण आपल्या ब्रेनला प्रत्येक क्षणी एंटरटेनमेंटची गरज नसते. त्याला कधी कधी फक्त शांतता हवी असते. दे एम्प्टी देअर माइंड बिफोर स्लीपिंग. कधी कधी रात्री ना आपलं शरीर थकलेलं असतं, पण आपला ब्रेन म्हणतो उद्या हे काम करायचं आहे, ह्याला हे मेसेज करायचं आहे, माझं हे तर करणंच राहिलं आज, जर असं झालं तर, तसं झालं तर. आणि मग आपण बेडवर असून सुद्धा आपण मेंटली कामच करत असतो. म्हणून झोपण्याआधी 5 मिनिटं ब्रेन डंप करायचा. म्हणजे काय करायचं तर एक पेपर घ्यायचा, डोक्यात तुमचे जे काही आहे ते लिहायचं. तुमची टू डू लिस्ट असू शकते, तुमच्या चिंता जे तुम्ही करत आहे की हे केलं हे होईल तर, ते होईल तर, तुमचे जे काही तुमच्या डोक्यात विचार सुरू आहे ते सगळं त्या पेपरमध्ये लिहायचं. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट जर्नल नको किंवा खूप सुंदर अक्षरही नाही काढायचे आहे, फक्त लिहून काढायचे. काही वेळा आपल्याला आन्सर नको असतात, तर आपल्या डोक्यात जे विचार सुरू आहे ते फक्त काढायचे असतात, तर तुम्ही शांतपणे झोपू शकाल. दे सी हॅपीनेस ॲज अ पार्ट ऑफ हू दे आर. आणि बोनस हॅबिट छोटीशी वाटेल तुम्हाला, पण खूप महत्त्वाची आहे. दररोज स्वतःला सांगा, मी अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या आनंदाचीही काळजी घेते. हे कुठलं पॉझिटिव्ह अफर्मेशन नाही आहे, हे एक आयडेंटिटी रिमाइंडर आहे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतःला अशी व्यक्ती समजायला लागता, तेव्हा तुमचे जे छोटे छोटे डिसिजन्स आहेत ते चेंज व्हायला सुरू होते. तुम्ही रेस्ट करता, तुम्ही बाउंड्रीज सेट करता, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता आणि जिथे तुम्हाला हो म्हणायचं नाही आहे तिथे तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणता, हो म्हणत नाही. आणि हळूहळू हॅपीनेस हा कुठला एखादा फ्युचर गोल राहत नाही, तो तुमच्या रोजच्या आयुष्यातला एक भाग बनतो. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, आता ह्या सगळ्या ज्या सवयी मी तुम्हाला सांगितल्या ते उद्यापासून लगेच सुरू करायचे नाही. नाहीतर 2 दिवसातच तुम्हाला असं वाटेल माझ्याकडनं नाही होणार हे सगळं. कारण हॅपीनेस नेहमी मोठ्या चेंजेसनी येत नाही. ती कधी कधी तुम्ही स्वतःसोबत 5 मिनिटं बसतात त्यात असते. चहाची एक छोटी सिप जरी घेतली त्यात असते. 10 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी वॉक घेतला त्यात असते. कोणीतरी तुम्हाला जेन्युअनली स्माइल दिली आहे त्यात असते. आणि रात्री आपलं मन थोडं शांत झालं की त्यात पण असते. Maybe a happier life doesn't need a completely new you. Maybe it just needs a few better moments every single day. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही थॉट्स असतील ते कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. बाय.